दर्यापूर तालुक्यात कमी पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे निघाले, मात्र पाऊस न आल्याने निघालेले अंकुर पावसाअभावी करपून गेले। त्यामुळे धामोडी येथील शेतकरी हतबल झालेला आहे। प्रशांत गावंडे हा शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये मोठ्या मेहनतीने पीक घेऊन आर्थिक घडी सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्याला विविध संकटांचा सामना करावा लागतो। दरवर्षी शेतात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी 12 एकर मध्ये जून महिन्यात तूर, मूगची लागवड केली होती। सुरुवातीला पाऊस अल्प प्रमाणात आला असला कारणांमुळे शेतकरी सुखी झाला होता, मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे। हजारो रुपये खर्चून पीक सुकत असल्याचे पाहावले जात नसल्याने मोठ्या जड अंतकरणाने अखेर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरून पीक नष्ट करावे लागत आहे। मी 26 जूनला पेरणी केलेली आहे, पण अजूनपर्यंत पावसामुळे मला काहीच याच्यात दिसलं नाही। पीक होऊन राहिलं। मी 1.5-2 लाख रुपये ह्या वावराला खर्च केलेला आहे, पण अजूनपर्यंत पाऊस येऊन नाही राहिला, म्हणून मी आज मोडून राहिलो। माझी खरी म्हणजे मनस्थिती आत्महत्या, शेतकरी आत्महत्या करण्याची मनस्थिती झाली। पण प्रत्येकानं मला समजावल्यामुळे पण मी हे माझा निर्णय मागं घेतलेला आहे। खर्च लावलेला 1-1.5 लाख रुपये खर्च लावलेला आहे, पण आता एवढं म्हणणं आहे माझं की बा 8-9 लाख रुपये मला उत्पन्न होत होतं। ते हेक्टरी 60-70 हजार रुपये हेक्टरी तरी येणं मदत द्यावी आम्हाला। अशा परिस्थितीत शासनाने पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा, असे यावेळी तिथे उपस्थित असलेले गावातील शेतकरी नागरिकांनी सांगितले। त्यामधील बरेचसे कास्तकार आत्महत्येच्या प्रयत्नात आहेत, म्हणून त्यातीलच एक शेतकरी प्रशांत शंकरराव गावंडे हा सुद्धा आत्महत्येचा प्रकार असल्यामुळे सर्व गावांनी येथे येऊन त्यांना अडवलेलं आहे आणि सरकारी मदत मिळेल अशी सर्वांना अपेक्षा देऊन त्याने आत्महत्या थांबवलेली आहे, अशी शासनास विनंती करून त्यांनी काहीतरी आमच्या कास्तकारांकडे लक्ष द्यावं हीच विनंती। बीसी न्यूज करता दर्यापूर येथून अमोल कंटाळे यांचा वृत्तांत।